सिर्फ एक आदमी का नाम हम लोग ले सकते हैं कि बाबा साहब अम्बेडकर की मूवमेंट को बाबा साहब की अपेक्षाओं के बताए हुए रास्ते के हिसाब से उनकी अपेक्षाओं पर खरा उतरकर सिर्फ एक आदमी उस दिशा में आगे बढ़ा है और इस मूवमेंट को आगे बढ़ाया है और वो नाम है मान्यवर कांशीराम साहब. की त्या पद्धतीने काम होत नाही आहे आणि म्हणून मूवमेंट दिवसेंदिवस मागे चालली आहे. प्रतिक्रांतीवादी ताकता ह्या पुढे 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 चाललेल्या आहेत. या विषमतावादाविरुद्ध पहिली लढाई बुद्धांनी लढली आणि बुद्ध एकटे नाही लढले. त्यांनी एक फौज उभी केली. त्या फौजचं नाव आपल्याला जे माहिती आहे त्या फौजचं नाव भिक्खू संघ, पण त्याचं अजून एक नाव होतं आणि ते नाव होतं धम्मसेना. एखाद्या देशामध्ये संख्येच्या अनुपात पहा किंवा मग देश लेवलवर पहा की एखाद्या देशामध्ये 2000 वर्षाची गुलामगिरी असेल आणि ती गुलामगिरी एखाद्या माणसानं एखाद्या हयातीत संपवली असेल, हे उदाहरण जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त भारतातलं बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर आहेत. दुसरं उदाहरण नाही. त्या बाबासाहेब आंबेडकरांचा केवळ जय जयकार करत न बसता चळवळीचं शिपाई बनावं लागेल. ही चळवळ उठून उभी करावी लागेल. ही चळवळ आपल्या पद्धतीने नाही, बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या पद्धतीने चालवावं लागेल. थोड्याशा नोकऱ्यांसाठी किंवा सवलतीसाठी आमचा लढा नाही. आमच्या अंतःकरणातील आकांक्षा फारच मोठ्या आहेत. शासनकर्ती जमात बनणे हीच ती आकांक्षा होय. ही चळवळ बाबासाहेबांनंतर एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचं कार्य फक्त एका माणसाला ते क्रेडिट जातं. सिर्फ एक आदमी का नाम हम लोग ले सकते हैं कि बाबा साहब अम्बेडकर की मूवमेंट को बाबा साहब की अपेक्षाओं के बताए हुए रास्ते के हिसाब से उनकी अपेक्षाओं पर खरा उतरकर सिर्फ एक आदमी उस दिशा में आगे बढ़ा है और इस मूवमेंट को आगे बढ़ाया है और वो नाम है मान्यवर कांशीराम साहब. और वो रिसेंट एग्जाम्पल है. तो यदि कोई मूवमेंट चलाना चाहता है तो मूवमेंट अपने हिसाब से नहीं चलानी है. इस मूवमेंट का नाम आंबेडकरवादी आंदोलन है. आंबेडकरवादी चळवळ म्हणतो आपण मराठीत. तर ही चळवळ बाबासाहेब आंबेडकरांची आहे. यह मूवमेंट बाबा साहब आंबेडकर की मूवमेंट है. और यदि कोई इस मूवमेंट को चलाना चाहता है तो वह अपने तरीके से ना चलाए, इस मूवमेंट को बाबा साहब आंबेडकर के तरीकों से ही चलाना चाहिए. उन्होंने बताए हुए रास्ते पर ही चलना चाहिए और उसी दिशा में आगे बढ़ना चाहिए जिस दिशा में बाबा साहब आंबेडकर की अपेक्षा थी. हाल ही में हम लोग देखते हैं कि कन्वीनियंट आंबेडकरिज्म, सोयीचा आंबेडकरवाद, ही संकल्पना समाजात खूप पाहायला मिळते. बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक गोष्टी सांगितल्या, त्यातल्या 2-4 गोष्टी उचलायच्या, त्या तो संदर्भ द्यायचा और मूवमेंट तो मैं भी चला रहा हूं. भाई मूवमेंट यदि इतने बड़े पैमाने पर चल रही है, 10-20 हजार संगठन यदि काम कर रहे हैं तो मूवमेंट पीछे को क्यों जा रही है? ये भी सोचने वाली बात है. अब यहां तक के बात आ गई है कि लोगों को यह भी समझ में नहीं आता कि मूवमेंट आगे जा रही है या पीछे जा रही है, क्योंकि मूवमेंट को जांचने के जो पैमाने हमने सेट किए हैं वो गलत है. वो गलत होने की वजह से हम लोग इस मूवमेंट को, इसका आकलन, इसकी स्थिति, इसको सही तरीके से जांच नहीं पा रहे हैं. और यही बात लीडर्स के बारे में भी हो रही है. कोई भी कोई मूवमेंट चलाता है, फिर समाज भी कहता है, आपने भी सुना होगा, मैंने तो कई बार सुना है कि लोग कहते हैं कि पायलीचे 50 संघटना झाले, पायलीचे 50 नेते झाले. कांशीराम साहब ने कहा था, पीपल गेट द लीडरशिप व्हाट दे डिजर्व. लोगों को अक्सर ऐसे नेता मिल जाते हैं जैसे लोग खुद होते हैं.
और इस बात को स्पष्ट करते हुए कांशीराम साहब ने कहा था कि जो एक चोर होता है, पॉकेटमार होता है, तो बड़े चोर को अपना नेता मानता है, उस्ताद मानता है। अरे क्या आदमी है, इतनी सफाई से पूरा घर साफ कर दिया और पता भी नहीं चलने दिया, उस्ताद आदमी है। तो वैसे ही हम लोग भी यदि वैसे ही है, संकुचित बुद्धि के, मीन माइंडेड, तो हम भी ऐसे ही लोगों को नेता मानते हैं। तो नेता किसे मानना चाहिए? फिर से बाबा साहब की तरफ आता हूँ। 24 सितंबर 1944 को बाबा साहब आंबेडकर ने इसकी व्याख्या की है। पुढारी कसे असावेत? स्पष्ट धोरण आखणारे आणि त्या धोरणाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी प्राणपणाने झटणारे पुढारी असावेत. काय म्हणतात बाबासाहेब आंबेडकर? स्पष्ट धोरण आखणारे आणि त्या धोरणाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी प्राणपणाने झटणारे पुढारी असावेत. या व्याख्येवर आपण ज्यांना नेता म्हणतो त्यांना तपासलं तर कोणी नेता कदाचित त्यावर खरा उतरणार नाही. एक कांशीराम साहेब दिसतात की लोकांनी त्यांचं झटणं, त्यांची तळमळ, इकडे हार्टचं ऑपरेशन झालं आणि तिकडे आरक्षण शताब्दीच्या कार्यक्रमाला ते आले, त्या बँडेज लागलेल्या आहेत. कार्यक्रम संपल्यावर कार्यकर्त्याला आतमध्ये बोलवतात, अरे ये जरा साफ कर देना. तो पाहतो की इथे बँडेज लागलेले आहेत, घाम आणि रक्त ते एकत्र झालेलं आहे. कार्यकर्त्याच्या डोळ्यात अश्रू येतात. कार्यकर्ता म्हणतो, साहब आपका ऑपरेशन हुआ था, ये अभी पट्टियाँ निकली नहीं है, खून बह रहा है, खून रिस रहा है, आपने नहीं आना चाहिए था. कांशीराम साहब म्हणतात कि अरे शाहू महाराज का काम करने के लिए कोई आगे नहीं आ रहा, उनका काम मैं नहीं करूँगा तो ये काम आगे कैसे बढ़ेगा. म्हणजे ते जीवाची पर्वा न करता काम करणारे ते आपल्याला दिसलेत. आणि म्हणून शिकायचं असेल की मूवमेंट कशी चालवायची आहे, कोणती चालवायची आहे, तर बाबासाहेब आंबेडकरांची चालवायची आहे. आणि कशी चालवायची आहे तर कांशीराम साहेबांनी चालवून दाखवली तशी चालवायची आहे. कांशीराम साहेब म्हणायचे कि महाराष्ट्र से मैं 2 चीज़ें सीखा, बाबा साहब आंबेडकर से सीखा कि मूवमेंट कैसे चलानी, और महाराष्ट्र के जो खुद को आंबेडकरवादी कहते हैं उनसे सीखा कि मूवमेंट कैसे नहीं चलानी चाहिए. ये बात हमारे लिए कुछ मायने रखती है या नहीं रखती? क्योंकि बिहेवियर जो है, आमची वागणूक जी आहे, त्या वागणुकीत खूप सारा काही बदल आलेला नाही. साहेब मूवमेंट चालवत होते तो काळ आणि आजचा काळ खूप काही बदल आलेला नाही. आणि ज्यावेळी मूवमेंटला लीड करणारे सही पर्सन असतात त्यावेळी काम आपण करावं, पण खूप डोकं लावायची न खूप नाही केलं तरी चालतं, कारण त्या पर्सनच्या भरोशावरती मूवमेंट पुढे जात असते. पण ज्यावेळी ती पर्सन नसते त्यावेळी निश्चितपणे जे कन्सर्न करतात त्या मूवमेंटला, त्या मूवमेंटबद्दल ज्यांच्या मनात आत्मीयता आहे त्यांची जबाबदारी वाढलेली असते. आणि या चळवळीचा भार आता कोण उचलेल? बहिणजी आहेत, बहिणजी तिकडे आपल्या लेवलवर काम करतात. इकडे महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसते किंवा देशभरात इतरत्रही आपल्याला दिसते की त्या पद्धतीने काम होत नाही आहे. आणि म्हणून मूवमेंट दिवसेंदिवस मागे चालली आहे. प्रतिक्रांतीवादी ताकता ह्या पुढे 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 चाललेल्या आहेत. ती प्रतिक्रांती बोकाडत आहे. आणि म्हणून अशा वेळी जो कुठला आपला स्वतःला बुद्धिजीवी वर्ग म्हणतो त्या बुद्धिजीवी वर्गाची मोठी एक जबाबदारी असते. आता काय जबाबदारी असते? बाबासाहेब आंबेडकरांनी जे जातीचे निर्मूलन म्हणजे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हा जो ग्रंथ लिहिला त्याच्यामध्ये त्यांनी त्या बुद्धिजीवी वर्गाची, इंटेलेक्च्युअल क्लासची एक व्याख्या केली. बाबासाहेब तिथे म्हणतात, प्रत्येक देशातील बुद्धिजीवी वर्ग हा जरी सत्ताधारी वर्ग नसला तरी अत्यंत प्रभावशाली वर्ग असतो. बुद्धिजीवी वर्ग हा असा वर्ग असतो जो पुढेच पाहू शकतो, तो सल्ला देऊ शकतो आणि नेतृत्व करू शकतो.
कोणत्याही देशातील बहुसंख्यक जनता ही बौद्धिक विचारवंतांचे आणि कृतिशीलतेचे जीवन जगत नसते. ती फार मोठ्या प्रमाणात अनुकरणशील असते व बुद्धिजीवी वर्गाचे अनुकरण करते. देशाचे समग्र भवितव्य हे बुद्धिजीवी वर्गावर अवलंबून असते. या कथनात मुळीच अतिशयोक्ती नाही. जर बुद्धिजीवी वर्ग हा प्रामाणिक, स्वतंत्र आणि निस्वार्थ असेल तर संकट उद्भवले असता तो पुढाकार घेईल आणि योग्य नेतृत्व देईल असा विश्वास ठेवला जाऊ शकतो. आपल्याकडे डिग्री घेतलेले लोक स्वतःला बुद्धिजीवी म्हणतात, मोठे अधिकारी असतील ते स्वतःला बुद्धिजीवी म्हणतात, मोठा धनाढ्य व्यक्ती असेल तो स्वतःला बुद्धिजीवी म्हणतो. पण या व्याख्येच्या अनुषंगाने तो कार्य करतोय का? मूवमेंट कोणत्या लेवलवर चालली पाहिजे याचाही विचार करायला पाहिजे. अनेक लोक म्हणतात की आपल्या वस्ती लेवलवर आपण काम करू म्हणजे चळवळ चालेल. मग बाबासाहेब आंबेडकरांनी वस्ती लेवलवर चळवळ चालवायला सांगितलं का? कांशीराम साहेबांनी वस्ती लेवलवर किंवा जिल्हा लेवलवर चळवळ चालवली का? वस्त्यांमध्ये काय देशाचे कायदे बनतात का? किंवा ते कायदे राबवण्याची ताकद त्या वस्त्यांमध्ये असते का? नाही. वस्त्या लेवलवर तर त्या कायद्याचा विरोध करायची ताकद नसते. ही ताकद एक तर राज्य लेवलवर असते, स्टेटशी कन्सर्न असलेल्या मुद्द्यांवर, नाही तर मग ते केंद्र लेवलवर मोठ्या प्रमाणात असते. आणि म्हणून चळवळ जो कोणी चालवत असेल त्या लेवलपर्यंतचीच चळवळ पाहिजे हे निश्चित आहे. हे बाबासाहेबांनी ठरवलं, हे कांशीराम साहेबांनी करून दाखवलं. याचा अर्थ आपण आपला टाइम, टॅलेंट, ट्रेजर हा जाम करून ठेवू नये. आपले रिसोर्सेस लिमिटेड आहेत, मर्यादित आहेत, ते छोट्या लेवलवर जाम करून ठेवता कामा नये. आणि म्हणून मोठ्या लेवलच्या संघटनेशी ॲफिलिएटेड असूनच ते कामं निश्चितपणे झाले पाहिजे. पण कामाची पद्धत तीच असली पाहिजे जी साहेबांनी राबवली, जी बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली. आणि म्हणून त्या दिशेचं काम कही हम भूलना जायची टीम ही सातत्याने करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता आमची क्षमता कालपर्यंत कमी होती तर छोट्या लेवलवर होतं, माहीत हे होतं की मोठ्या लेवलवरच कामाची गरज आहे. पण मग उपाय काय? क्षमता नसेल तर उपाय काय? मग क्षमता वाढवणं हा एक उपाय आहे. आणि कही हम भूलना जायच्या टीमने ती क्षमता आपण बघितलं असेल की पहिला जी काही रॅली झाली ती 5 दिवसाची नागपूर शहरात झाली. 10 दिवसाची रॅली ही नागपूर जिल्ह्यात झाली. त्यानंतर 26 दिवसाची रॅली ही विदर्भात झाली. आणि आता 47 दिवसाची रॅली ही महाराष्ट्रात झाली. म्हणजे मागच्या 3 वर्षामध्ये आपण लोकांनी आपली क्षमता या पद्धतीने वाढवलेली आहे. आणि आपण हे काम करू शकतो. ठीक आहे, सगळे लोक सगळ्या ठिकाणी पूर्णता नसतील, पण सगळ्यांच्या सहकार्यातून हे काम पुढे जात आहे हे देखील तेवढंच निश्चित आहे. आणि त्या दिशेची गरज आहे. आणि हे करत असताना मग आपल्याला तयार व्हावं लागेल. आपली लढाई आहे ती लढाई या देशातील विषमतावादासोबत आहे. आणि लढाई लढत असताना सिपाही लागतात. या विषमतावादाविरुद्ध पहिली लढाई बुद्धांनी लढली. आणि बुद्ध एकटे नाही लढले, त्यांनी एक फौज उभी केली. त्या फौजचं नाव आपल्याला जे माहिती आहे त्या फौजचं नाव भिक्खू संघ. पण त्याचं अजून एक नाव होतं आणि ते नाव होतं धम्मसेना. या भिक्खू संघाला अजून एक नाव होतं, ते नाव होतं धम्मसेना. आणि एकदा एका भिक्खूंनी तथागताला विचारलं, बुद्धांना विचारलं की आपल्या याच्यामध्ये धम्मसेना नाव आहे आणि सेना तर आपण राजाची पाहतो आणि ती सेना तर लढाई लढते, ती आपल्या राज्याच्या रक्षणासाठी लढते, नाही तर दुसरं राज्य मिळवण्यासाठी लढते. पण आपण तर कुठली लढाई लढत नाही. मग आपल्या याला सेना नाव का आहे? तर बुद्ध म्हणाले, त्या भिक्खूला सांगतात की आपण ही लढाई लढत आहोत. मग कोणाशी लढतो? तर हे परिवर्तनाचं काम करत असताना, हे बदलावचं काम करत असताना
या लढाईमध्ये पहिला संघर्ष आपला स्वतःशी होतो. एक मन म्हणते हे काम केलं पाहिजे, दुसरं मन म्हणते अरे दुसरेही महत्वाचे काम आहे, घर आहे, लेकरं आहेत, बायको आहेत, घरचे काम आहेत. तर पहिले स्वतःशी लढावं लागते आणि त्या लढाईमध्ये पहिला विजय मिळवावा लागतो की घरच्या कामांपेक्षा, बायको लेकरांपेक्षा या परिवर्तनाच्या लढाईमध्ये माझं योगदान असलं पाहिजे. तिथे विजय मिळवावा लागतो. अनेक लोक या लढाईमध्ये हारतात, पहिल्याच लढाईमध्ये हारतात. स्वतःशी जिंकलो की मग घरच्यांशी लढावं लागते. कारण तुम्ही काम करतो म्हणता म्हणजे घरचे लोक करूच देतील असं नाही आहे. एखादी पुरुष काम करायला निघाला तर त्याची बायको त्याच्यावर कुरकुर कुरकुर करते. एखादी बाई काम करायला निघाली तर तिचा नवरा तिला धमक्या देतो की घरचे काम कोण करण म्हणून. म्हणजे तुमच्या मनाची तयारी जरी झाली, स्वतःशी जिंकलो तर घरातल्यांशी लढावं लागते. हे दुसऱ्या स्टेजची लढाई बुद्ध सांगतात. तिथे विजय मिळवला तर रिश्तेदार नातेदार आहेत, लग्नात येत नाही, वाढदिवसात येत नाही. आणि म्हणून अनेक लोक या परिवर्तनाच्या लढाईचे शिपाई होण्यापेक्षा त्या वाढदिवसात लग्नात जाण्यात धन्यतानं मोठेपण मानतात. म्हणजे त्यांना वाटतं की आम्ही नाही गेलो तर नवरा किंवा नवरी असं म्हणेल की मी लग्नच करत नाही, अमुक माणूस नाही आला लग्नाला. असं झालं का हो? ऐकलं का कोणी? मी तर नाही ऐकलं, एवढ्या वर्षाचा झालं होतं. म्हणजे अशा कार्यक्रमांमध्ये यावं आणि ज्या चळवळीने माणूस पण मिळवून दिलं ते माणूस पण मुलाबाळांचं टिकवून ठेवण्यासाठी लढावं, तर तिकडं लग्न खाण्यामध्ये त्यांना मोठेपण वाटते, वाढदिवसात जाण्यात मोठेपण वाटते. म्हणजे मोठमोठ्या डिग्र्या घेतो, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि PhD सारख्या डिग्र्या घेतो आणि एवढी अक्कल येत नाही की चळवळ मोठं की एखाद्याचं लग्न. आणि बाबासाहेबाला मानतो. तर कसे मानतो? बाबासाहेबाची फोटो आहे घरात, बाबासाहेबाला मानतो. चक्र लावलं घराला, बाबासाहेबाला मानतो. हे बाबासाहेबांना सांगितलं असेल कुठंतरी, नाही का, असं करा. अरे बाबासाहेब तर म्हणाले, मगाशी अश्विनताईने आठवण करून दिली की माझा जय जयकार करण्यापेक्षा माझ्या दृष्टीने जे महत्त्वपूर्ण आहे ते मिळवण्यासाठी प्राणपणाने झटा म्हणून. ते नाही जमत. ते करताना मोठं जीवावर येते, नाही का. आणि आंबेडकरांचे लेकरं आहोत किंवा लेकी आहोत. आता मी तर नेहमी बोलतो, काही लोकांना तर सवय झाली असेल, म्हणतही असतील हे तर नेहमीच आहे. कधी कधी तर मी हेही बोलतो की आपली चमडी नाही का गेंड्यापेक्षा जास्त जाड झाली. म्हणजे चिमटे घेतो किंवा काही टोचतो तर काही रोततच नाही. हसतो तो गेंडा माझ्याकडे पण, मी टोचतो आहे पिन आणि तो हसतो आहे. म्हणून ते वामनदादाचं मगाशी आपल्यापैकी कोणी बोलले की मला चीड येत नाही हाच माझा गुन्हा, माझ्यातला भीम मीच केला उना, दोष देऊ कुणा, दोष देऊ कुणा, दोष देऊ कुणा. त्या गालिबचाही एक शेर आहे, उम्रभर गालिब. हल्ली आपल्याला नाही का समाजामध्ये असेही लोक खूप दिसतात की मला तर चळवळ समजली पण त्याचं हे चुकते, त्याचं ते चुकते, त्यानं असं नाही असं करायला पाहिजे, अतुल पाटीलनं असं नाही बोलायला पाहिजे असं बोलायला पाहिजे. तर त्या गालिबचा शेर तो एक कामात येतो. उम्रभर गालिब बस यही भूल करता रहा, धूल चेहरे पे थी और आईना साफ करता रहा. हे असंही होता कामा नये. आणि म्हणून कांशीराम साहेबापासून बोध घेताना ते म्हणतात की भाई मुवमेंट का काम करना जरूरी है
और ये काम होना चाहिए। कौन करेगा? तो जिसे मूवमेंट समझी उसने ये काम करना चाहिए, जिसे ये मूवमेंट ज्यादा समजी उसने ज्यादा काम करना चाहिए। तर आम्हाला वाटतं आम्हाला मूवमेंट समजली आणि म्हणून आम्ही लोक हे काम दिवस रात्र करतो आहे। या कामामध्ये आपलं योगदान द्यावं लागेल। या कामाला वाढवण्यासाठी, या कामाला यश मिळवण्यासाठी आपले इनपुट्स वाढवावे लागतील। बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, 1952 म्हणतात की गेल्या 25 वर्षात मी जेवढे कामं केलेले आहेत, जे काही मी मिळवून दिलेलं आहे, एवढं काम जगात कधीही कुठेही कोणीही केलेलं नाही। हे मी अभिमानाने सांगत नाही तर आत्मविश्वासाने सांगतोय। हे बाबासाहेब बोलतात की गेल्या 25 वर्षात मी जेवढे काम केलेलं आहे, एवढं काम जगात कधीही कुठेही कोणीही केलेलं नाही। कारण एखाद्या देशामध्ये संख्येच्या अनुपात पहा किंवा मग देश लेवलवर पहा की एखाद्या देशामध्ये 2000 वर्षाची गुलामगिरी असेल आणि ती गुलामगिरी एखाद्या माणसानं एखाद्या हयातीत संपवली असेल, हे उदाहरण जगाच्या पाठीवर फक्त आणि फक्त भारतातलं बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर आहेत, दुसरं उदाहरण नाही। संवैधानिकरित्या ज्याचे बेनिफिट आपण आजही घेतो आहे, बाबासाहेब गेल्याच्या 69-70 वर्षानंतर सुद्धा आपल्याला वाटते की आम्ही आपल्या कर्तृत्वानं मोठे झालो नाही। या देशात आम्ही अशा जातींमध्ये जन्माला आलो जिथे कर्तृत्वाला मोल नाही। जातीचं लेबल जिथे लागलं तिथे कर्तृत्व संपून जाते। काही उदाहरणं यापूर्वीच्या वक्त्यांनी दिलेले आहेत, ते संदर्भ आहेत। भौरी देवीचा उल्लेख मगाशी ॲडव्होकेट सुरेंद्र कुमार यांनी केला, ते उदाहरण आहे। म्हणजे गुन्हेगाराला असं म्हणून सोडणं कि भाई ये तो दलित महिला है और जिन पर आरोप लगाया गया है वो ठाकुर है और ठाकुर दलितों को नहीं छूते और इसलिए ये क्राइम नहीं हुआ, किती भयानक आहे, किती भयानक आहे। आणि आपल्या डोक्यामध्ये ते एक वेगळंच आहे, नहीं नहीं अब मूवमेंट की जरूरत नहीं, अब हमें इसकी जरूरत नहीं, अब सबको सब पता है। ऐसा नहीं है और मूवमेंट चलाने वाले लोग कम है। एक बार इसी हॉल में एक परिषद हुई थी 2023, 10 या 9 सितंबर 2023 को महिला परिषद थी। 900,000 के ऊपर लोग थे, बैठने को जगह नहीं थी, उधर भी लगाए और वहाँ स्क्रीन लगाए, उधर भी चल रहा है इधर भी चल रहा है, बीच में भी बैठ गए लोग। और आज लोग कम हैं। मूवमेंट का बोझ उठाना है, लोग यदि ज़्यादा है तो प्रत्येक व्यक्ति के कंधे पर कम बोझ आएगा। तो पिछली परिषद में यदि यही बात कहता मैं कि अंबेडकरवादी मूवमेंट का बोझ हमें अपने कंधों पर उठाना है, उठकर खड़े हो जाओ सिपाहियों और इस मूवमेंट का बोझ उठाओ, ये लड़ाई लड़ो, तो उस समय हमारे कंधे पर कम बोझ आता। लेकिन क्योंकि आज कम संख्या है और बोझ तो उतना ही है, या यूं कहे कि बोझ बढ़ गया है, तो कम लोगों को यदि ज़्यादा बोझ उठाना है तो ज़्यादा बोझ हर किसी को ढोना पड़ेगा। और यदि हम लोग इस मूवमेंट का बोझ कम करना चाहते हैं अपने कंधों पर का, तो हमें संख्या बढ़ानी होगी, हमें लोगों तक निरंतर जाना होगा, हमें लोग तैयार करने की प्रक्रिया में लोगों को लाना होगा। और लोग तैयार करने की प्रक्रिया प्राचीन समय में बुद्ध ने सिखाई, आधुनिक समय में मान्यवर कांशीराम साहब तक के वही प्रक्रिया इस्तेमाल की गई कि हमें लोगों तक पहुंचना होगा, हमें लोगों को उनकी जिम्मेदारी का एहसास दिलाना होगा, हमें उन्हें इतिहास बताना होगा कि इस देश में हम कौन थे, इस देश में हमारी क्या औकात थी, इस देश में कुत्तों को वैल्यू थी, इस देश में गाय को अभी भी है, इस देश में बकरी को वैल्यू है, लेकिन हम इंसान होकर हमें वैल्यू नहीं थी। आज जो कीमत हमें मिल रही है ये इस मूवमेंट की वजह से मिल रही है। तो इस मूवमेंट को हमें चलाना पड़ेगा
और वैचारिक आधार पर चलाना पड़ेगा। इस बात को पहले सबसे पहले हमें समझना होगा। समझने के बाद एक कमिटमेंट करना होगा, अपने आप से लड़ना होगा, अपने घर वालों से लड़ना होगा, अपने रिश्तेदारों से लड़ना होगा, अपने समाज से लड़ना होगा, और अंत में असली दुश्मन हमारे सामने आएगा। बाद में उस दुश्मन से लड़कर उसे हराना होगा। तब ये जो सेना है धम्म सेना प्राचीन समय की, आज की हम लोग कह सकते हैं आंबेडकरवादियों की सेना, तब कहीं जाकर हम लोग जीतेंगे। तेव्हा कुठे विजय होईल आणि तेव्हा खऱ्या अर्थाने जय भीम म्हणण्यात एक वेगळा अहंकारही राहील आणि अभिमानही राहील। आता तुमच्यापैकी अनेकांना वाटत नसेल, पण मला नेहमी वाटत असते नाही का, काम नाही करायचं नुसतं जय भीम म्हणायचं आणि डीजे वाजवायचा, जय 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 भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम, मस्त नाचायचं। काय करून ठेवलं आंबेडकरवादी चळवळीचं? काय हो, आरसा वगैरे पाहतो तर लाजा वाटतात का? हा, मला वाटत असते नेहमी, आणि बाबासाहेबाच्या फोटोकडे कधी कधी पाहत बसतो तेव्हा तर जास्त वाटते। तो अंतिम संदेश डोळ्यापुढे येतो की बाबासाहेब आंबेडकर रडत आहेत। बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षा होती की ही मुवमेंट चालवतील ते लोक, विशेष करून ज्यांना बेनिफिट मिळालं, ज्यांना शिक्षण मिळालं, नोकऱ्या मिळाल्या, ते पुढे येतील, चळवळ चालवतील। पण बायको लेकरं पोचण्यापासून फुरसत मिळत नाही आहे। पोराची ट्युशन आहे, पोरीची ट्युशन आहे, परीक्षा आहे, अमुक आहे, ढमुक आहे, वेळ नाही आहे चळवळीसाठी। ते झालं की लग्न करायचं आहे, नातवं सांभाळायचे आहे, वेळ नाही आहे चळवळीसाठी। म्हणजे हयातभर हेच करत राहायचं आणि दुसऱ्यांना दोष द्यायचा की आंबेडकरवादी चळवळ मरत चाललेली आहे, आंबेडकरवादी चळवळ मागे चाललेली आहे। असं केल्याने नाही होणार बंधू आणि भगिनींनो। चळवळीला मनात घ्यावं लागेल, चळवळीला डोक्यात घ्यावं लागेल, निस्वार्थ भावनेने, बिना काही फळ्याच्या अपेक्षेने ही चळवळ चालवावी लागेल। बाबासाहेब आंबेडकरांनी 1917ला 23 सप्टेंबर 1917ला तो प्रसंग रत्नपारखी सरांनी सांगितला की ज्यावेळी त्या पारसी सरायमध्ये मारायला लोक आले, बाबासाहेब आंबेडकरांना बडोदा सोडून मुंबईला परत जाण्याची वेळ आली, बाबासाहेब आंबेडकर झाडाखाली बसले, रडलेत अक्षरशः ढसाढसा की या देशामध्ये असं का आहे, जातीच्या आधारावर माणसं एवढे जातीग्रस्त का आहेत आणि असे का वागतात। आणि तिथे शपथ खातात की या देशातली ही जातीय बेडी, या देशातील ही उचनिस्ता जर मी तोडू शकलो नाही, संपवू शकलो नाही, तर बंदुकीची गोळी घालून स्वतःला ठार मारून टाकील, ही शपथ बाबासाहेब आंबेडकर खातात। आणि फक्त शपथ खाऊन मग आज शपथ खाल्ली न उद्या विसरून गेलं असं नाही करत। हे लक्षात घ्या, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। नाहीतर इथेही अनेकांना असं वाटते, कार्यक्रमात वाटते, मिटिंगात वाटते की काम केलं पाहिजे, घरी गेलं की विसरलं, मग एवढे विसरून जातो की पुढच्या कार्यक्रमाची आठवण राहत नाही किंवा मिटिंगची आठवण राहत नाही। हे असं जगून नाही चालणार, हे दोगलेपणाचं जगणं झालं नाही का। तो 4 तोंडाचा आमच्यामध्ये 2 तोंडाचे आहेत का काय असं वाटते। मग 4 तोंडाच्यानं हे सगळं निर्माण केलं म्हणतात ना। ते फुल्यानं त्याची समीक्षा केली होती। 2 तोंडाचा कोणाला म्हणतो, घडीतच एक बोलते ना घडीतच दुसरं वागते, त्याला 2 तोंड म्हणण्याची सवय आहे। त्या धोंडीपायला स्पष्टीकरण देताना आणि म्हणे हा तर 4 तोंडाचा आहे, हा 2 तोंडांपेक्षाही जास्त खतरनाक आहे। हे महात्मा फुलेनं गुलामगिरी या ग्रंथात केलेली समीक्षा, हे माझं काही नाही। तर आपणही तसं विसंगत वागून चालणार नाही। एक म्हणावंसं वाटतं नाही का, म्हणजे आपल्या क्षमता आहे। त्या आमच्या एका कार्यकर्त्यानं एक वेळा एक उदाहरण असंच मीटिंगमध्ये सांगितलं की म्हणे एक माणूस एकदा घोडा घ्यायला गेला घोडेवाल्याकडे, त्याच्याकडे 2 घोडे होते, एक पांढरा आणि एक काळा। त्या घोड्याला विचारलं, बजेट विचारलं घोडेवाल्याला, तर म्हणे 1 लाख रुपये बजेट आहे। तर ठीक आहे म्हणे, त्याने घोडा दाखवला,
हा आहे म्हणे, हा तुझ्या बजेटमध्ये येईल. अजून आहे का, तर अजून 1-2 घोडे इकडचे तिकडचे दाखवले, पण तो पांढरा घोडा नाही दाखवला. आता याच्यामध्ये उत्सुकता वाढली की हा याच्याबद्दल काहीच सांगत नाही. यांना विचारलं उत्सुकतेपोटी की अरे हा घोडा आहे तुमच्याकडे, याबद्दल काही नाही बोलले, हा घोडा कितीला आहे? तर त्याने म्हटलं हा 10 लाख रुपयाचा आहे. आता हा 1 लाख रुपयाचा इकडे ॲव्हरेज येतो आणि तो 10 लाख म्हणतो. तर म्हणे तो विशेष घोडा आहे. तर काय विशेष आहे म्हणे, सांगा याच्यातलं वैशिष्ट्य काय आहे? तर ह्या घोड्यानं मनात आणलं म्हणे, तर बाकीचे घोडे एक दिवसभर चालू शकतात बिना खाल्ल्या पेल्यानं. ह्या घोड्यानं जर मनात आणलं तर हा 5-5 दिवस बिना खाल्ल्या पेल्यानं धावू शकते म्हणे. अच्छा, मग अजून काय वैशिष्ट्य आहे? ह्या घोड्यानं मनात आणलं तर बाकीच्या घोड्याच्या दुप्पट भार उचलू शकतो. अच्छा, अजून काय वैशिष्ट्य आहे? हा घोडा म्हणे खूपच ताकदवर आहे, बाकीच्या घोड्याच्या तुलनेमध्ये याच्यात 2 पट 3 पट तशीच ताकद आहे. बरं म्हणे, एवढे वैशिष्ट्य आहे म्हणून याची किंमत एवढी आहे. तर यानं मनात आणलं तर सांगितलं. तर म्हणे याच्यात एवढे गुण आहेत, याच्यात काही दोषही असतील. तर दोष काय म्हणे, दोष आहे का काही? तो म्हणे आहे ना, एकच दोष आहे, लहानसा आहे म्हणे. तर काय दोष आहे म्हणे? त्या घोड्यानं मनात आणलं तर हे सगळं करते म्हणे, पण तो घोडा मनातच आणत नाही म्हणे, हा दोष आहे त्याच्यात. आपली क्षमता खूप आहे. या देशामध्ये दुसऱ्या नंबरची क्षमता जर असेल तर आपली आहे. ज्याच्यासोबत लढायचं आहे मनात आणलं तर त्याला उद्या या रणभूमीमध्ये, या वैचारिक रणभूमीमध्ये चित करू शकतो एवढी क्षमता आहे. पण मनात नाही आणत ना. म्हणून एक शेर म्हणायचा आहे की हमने चाहा नहीं वरना हालात बदल सकते हैं. हमने चाहा नहीं वरना हालात बदल सकते हैं. हमारे आंसू इन दुश्मनों के विषमतावादियों के आंख से निकल सकते हैं. हम तो ठहरे हैं झील के पानी की तरह, दरिया बन जाए तो बहुत दूर निकल सकते हैं, बहुत दूर निकल सकते हैं, बहुत दूर निकल सकते हैं. क्षमता आहे, पण तेच आहे मनात आणलं तर, मनातच आणत नाही. आणि एखाद्याच्या मनात आलं तर त्या व्यक्तीची बायको किंवा महिला असेल मॅरिड तर तिचा नवरा ते मनातलं घालवून टाकते, कामच करू देत नाही. आपलं नाही बोलत आहो, तुम्ही लोक एवढं सकाळपासून एवढ्या उन्हातानात आलात, हे बाकीच्यांना सांगा जे नाही का बहाणे बनवून नाही आले, हे त्यांच्यासाठी आहे. आणि तुम्ही मॅसेंजर आहात. नीलाताई 2 ट्रॅव्हल्स घेऊन आल्यात. नीलाताई आहेत आपल्या अमरावतीच्या, चांगल्या खूप जुन्या कार्यकर्त्या. त्यांना म्हटलं होतं एक ट्रॅव्हल जमेल तर घेऊन याल. त्या दोघी जणी आल्या आणि म्हणाल्या सर 2 ट्रॅव्हल्स घेऊन आलो, एक ट्रॅव्हल्स आणि दुसरे ट्रॅव्हल्स. मला माहीत आहे तुमची क्षमता आहे तेवढी, एका बसच्या 50 लोकांबरोबर आहे, निश्चितच आहे, म्हणजे तो जोकचा पार्ट नाही. आणि इथे बसलेल्यांपैकी अनेकांची ती क्षमता आहे. तिला असं वाया घालवू नका घरी बसून, नाही का. उन्हाळा आहे म्हणून घरी, पावसाळा आहे म्हणून घरी, हिवाळा आहे तर थंडी खूप लागते म्हणून घरी, आहे ना. एकदा कांशीराम साहेबांनी बामसेफच्या कार्यकर्त्यांना काही काम सांगितलं आणि नंतर समीक्षा घेतली. हाँ भाई आपको वो काम दिया था तो वो किया क्या? तो ते म्हणाले नहीं साहब नहीं किया. क्यों नहीं किया? तो साहब हमारे तरफ में ये विदर्भ है, इधर में धूप बहुत तेज होती है, तो इसलिए धूप बहुत होने की वजह से, टेम्परेचर बहुत बढ़ने की वजह से वो काम नहीं किया. कांशीराम साहेब त्यांना म्हणतात आप लोगों को शर्म नहीं आती? आप सत्ता की बात करते हो, इसी देश में पैदा हुए हो, गर्मी में पले बड़े हो और गर्मी से डरते हो, गर्मी का बहाना बताते हो. अंग्रेजों को इस देश में सत्ता करनी थी, 150 साल 200 साल वो लोग इस गर्म प्रदेश में आकर सत्ता चलाते रहे. वो तो ठंडे प्रदेश के लोग थे, तो सत्ता के लिए उन्होंने 150-200 साल गर्मी झेली. अब गर्म प्रदेश के लोग और उसमें भी दलित लोग
आपसे गर्मी बर्दाश्त नहीं हो रही, आपको गर्मी लग रही है। किस चीज की गर्मी लग रही है भाई? मी आपल्या कार्यकर्त्यांना कधी कधी म्हणतो गरमी आहे म्हणतात, तर हालाकी कधी कधी मी म्हणतो गरमी आहे, तुम्ही मला म्हणा कशाची गरमी आहे. पैशाची आहे का विद्वत्तेची आहे, अहंकार नाही का, कशाची आहे गरमी? उन्हाची आहे. खरोखर उन्हाची असू शकते बरं, असं नाही की नाही. कारण आता 16, 17, 18 नागपूरमध्ये येलो अलर्ट होता. कार्यक्रम रद्द होईल की काय अशी स्थिती पेपरमध्ये आलं. सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घातली आली गेली. कलेक्टर सरांकडे वगैरे गेलो, भेट घेतली आणि हा कार्यक्रम होतो आहे. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. चळवळ चालवताना शिपायांची गरज आहे. ते शिपाई आपण बनावं. ते करत असताना बाबासाहेब आंबेडकर डोळ्यापुढे ठेवावे. बाबासाहेब आंबेडकरांची शपथ डोळ्यापुढे ठेवावी की यदि ये काम ना कर सका तो बंदूक की गोली खाकर खुद को खतम कर दूंगा. रमाईच्या पत्रातही त्यांनी तेच लिहिलं की असं जगून उपयोग नाही, असं जगण्यापेक्षा मी मरणं पसंत करेल. त्या बाबासाहेब आंबेडकरांचा केवळ जय जयकार करत न बसता चळवळीचं शिपाई बनावं लागेल. ही चळवळ उठून उभी करावी लागेल. ही चळवळ आपल्या पद्धतीने नाही, बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या पद्धतीने चालवावं लागेल. या चळवळीचे ध्येय जे बाबासाहेब आंबेडकरांनी निश्चित केलेलं आहे, पहिलं ध्येय या देशाचं शासक बनणे. 24 सप्टेंबर 1944ला मद्रासच्या भाषणात बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, आपलं उद्दिष्ट काय आहे नीटपणे समजून घ्या. शासनकर्ती जमात बनणे हेच आपलं उद्दिष्ट व आकांक्षा आहे. ते तुमच्या मनात ठसू द्या. तुमच्या घराच्या भिंतीवर ते कोरून ठेवा. म्हणजे दररोज तुम्हाला आठवण राहील ज्या आकांक्षा आपण उराशी बाळगून आहोत, ज्याच्यासाठी आम्ही लढत आहोत, ते काही लहान सहान संकुचित ध्येय नाही. थोड्याशा नोकऱ्यांसाठी किंवा सवलतीसाठी आमचा लढा नाही. आमच्या अंतःकरणातील आकांक्षा फारच मोठ्या आहेत. शासनकर्ती जमात बनणे हीच ती आकांक्षा होय. तिला कृतीत उतरविण्यासाठी केवढे भगीरथ प्रयत्न करावे लागतील ते मग तुमच्या ध्यानात येईल. केवळ शब्दांचा किंवा निवेदनांचा काही उपयोग होणार नाही. भगीरथ प्रयत्न म्हणाले बाबासाहेब. आणि हिंदू मायथॉलॉजीमध्ये भगीरथ याच्याशी संबंधित एक स्टोरी आहे. जगात आजपर्यंत प्रयत्नांचा उच्चांक गाठलेली ती भगीरथाची स्टोरी आहे. ते त्या हिमालयातून गंगा जमिनीवर आणण्यासाठी जे काही त्याने तपबीप केले, बाबासाहेब आंबेडकरांनी जाणीवपूर्वक भगीरथ प्रयत्न हा शब्द वापरलेला आहे. इथं आपण एवढूसे प्रयत्न करायचे नाही का, 200 रुपयाचे 500 रुपयाचे आणि लाख रुपयाचं आउटपुट एक्सपेक्ट करायचं, ते हे होणार नाही. 1 लाख रुपयाचं आउटपुट पाहिजे असेल तर 1 लाख रुपयाचं इनपुट घालावं लागेल, तेव्हा 1 लाख रुपयाचं आउटपुट आम्हाला एक्सपेक्ट करता येईल. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा, विचारांचा महाराष्ट्रभर जनजागरण यावेळी करण्यात आलेलं आहे. हे कुठे जाऊन थांबेल माहीत नाही. नागपूर शहरातून किंवा शहराच्या एका भागातून काही अंभुलनाजय सुरू झालं. भामटीतून आणि शिवणगाव या परिसरातून सुरुवातीच्या अनेक वर्ष या मिटिंगा चालल्या. आज महाराष्ट्र लेवलपर्यंत पोचला आहे. किंबहुना त्याही पलीकडे दिल्लीला आपली एक परिषद झालेली आहे. छत्तीसगडला कॅडर कॅम्प होत आहेत. तर इथपर्यंत येऊन पोचला आहे. कुठे जाऊन थांबन माहीत नाही. पण त्या पद्धतीनं काम होत आहे. नावासाठी काम नाही होत आहे, स्वार्थासाठी काम नाही होत आहे. चळवळ जगवण्यासाठी धडपडण्याचं काम होत आहे. हे आपण लक्षात घ्यावं, तपासून पाहावं. जे काही निकष आपल्याकडे असतील, जे काही बाबासाहेब कांशीराम साहेबांनी सांगितले असतील, त्या निकषावर तपासून पाहावं. आणि खरं जर काम दिसत असेल तर निश्चितपणे या कामाला सहकार्य करावं. तुमच्या सहकार्याची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे, नितांत गरज आहे. मी कमिटेड आहे, जेव्हापर्यंत जिवंत आहे या चळवळीला चालवण्यासाठी निस्वार्थ भावनेने मी कमिटेड आहे. एक तर डोकं ठीक आहे तेव्हापर्यंत, नाही तर मग जिवंत आहे तेव्हापर्यंत. असे कमिटमेंट घेऊन आपल्यातले अनेक लोक तसे कमिटेड आहेत आणि पुढच्या पिढीवरही आपण तसे कामं करत आहोत. आता त्यातले किती खरे न किती खोटे माहीत नाही, कारण वाटत नाही की यातून कोणी होईल म्हणून. कालपर्यंत आम्ही बोलत होतो अभिमानाने की हे लोक करतील, यातून कोणीतरी करेल, पण त्यांचं वागणं पाहून असं खूप काही वाटत नाही. पण होऊ शकते आज नाही वाटत, कालपर्यंत वाटत होतं, आज नाही वाटत. पण उद्या पुन्हा ते आपल्या कार्यपद्धतीला सुधरवतील आणि अपेक्षेप्रमाणे चळवळीला अपेक्षित असलेलं कार्य करतील. केवळ
करिअर ओरिएंटेड होऊन बसणार नाहीत आणि आंबेडकर ओरिएंटेड होतील, कांशीराम साहेब ओरिएंटेड होतील. ज्या पद्धतीने ते जगले ते हेही जगतील, आपणही जगू. त्या दिशेने आपण सगळे मिळून प्रयत्न करू, प्रामाणिक प्रयत्न करू. भाषणं अनेक होतात, अनेक परिषदा होतात, अनेक कार्यक्रम होतात, पण असली आणि नकली. बाबासाहेब आंबेडकर त्या महाडच्या प्रसंगी बोलले होते, काही लोक नाम के वास्ते आणि काही लोक काम के वास्ते असतात. नाम के वास्ते लोक आपल्याला ओळखता आली पाहिजे आणि काम के वास्तेवाल्या लोकांना आपण साथ दिली पाहिजे. हे बाबासाहेब तेव्हा बोलले होते, ते आजही तेवढंच प्रासंगिक आहे. या दिशेने आपण सगळे मिळून वाटचाल करू. आज आपण आपल्या कामाला, आपल्या कार्यक्रमाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेला आहे. महाराष्ट्र भ्रमण 2 महिन्यात 47 दिवस 9229 किलोमीटर. लहान प्रवास नाही आहे, भयंकर आहे. भयंकर त्रास झाला, सगळ्यांनाच झाला. आणि अनेक लोक जे घरीही होते त्यांनाही माहीत होतं की हा त्रास करवून घेत आहेत. आता हा त्रास कमी करायचा असेल तर तुमचं योगदान त्यामध्ये वाढवा. म्हणजे मग ज्या लोकांवर जास्त भार आहे तो थोडासा कमी होईल, त्यांचा त्रास थोडासा कमी होईल. थोडंसं स्वार्थी बनू नका, आपल्या घरापुरतं आहे ना, 4 भिंतीच्या आतमध्ये पाहू नका. बाबासाहेबाला भाषणापर्यंत मर्यादित ठेवू नका. बाबासाहेब आंबेडकरांना जीवनात उतरवायचा प्रयत्न करा. हे कार्यकर्त्यांना, जे नियमित कार्यकर्ते आहेत, हे त्यांना आवाहन करतो, समाजाला आवाहन करतो की आपण मोठ्या प्रमाणात कही हम भूल ना जाए. हे जे काही सामाजिक प्रबोधनाची चळवळ आहे, जे बाबासाहेब म्हणाले होते जागृतीचा विस्तव विजू देऊ नका, जे बाबासाहेब आंबेडकरांनी जोसेफ मॅजिनी यांची थेअरी खोडून म्हणाले होते की महापुरुष हा शरीरानेही मरतो, विचारांनीही मरतो. जर विचार जोपासणारे लोक जिवंत नसले तर हा विचार जोपासणारा वर्ग कही हम भूल ना जाए या अभियानाच्या माध्यमातून काम करत आहे. म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर विचारात जिवंत ठेवण्याचं काम करत आहे. पुतळ्यात नाही, डीजेत नाही, नाचण्यात नाही आणि भक्तीत नाही. बाबासाहेब आंबेडकर विचारात जिवंत ठेवण्याचं काम या माध्यमातून होत आहे. या कामाला सहकार्य करा. इथे लागणारं टाइम, टॅलेंट, ट्रेजर हे द्या आणि या चळवळीचा हिस्सा बनून या कामाला गतिमान करा. एवढं आवाहन आजच्या या प्रसंगी करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.